हा किल्ला फक्त 2000 माणसांनी बांधला होता भर पावसाळ्यात. त्यामुळे आता आपण बघू आपल्याला पुढे काय बघायला मिळतं. आपला दरवाजा वाचवणं कोणत्या पण किल्ल्याचा हे खूप सोपं जातं. हे जे पाणी असेल ते खूप एकदम फोर्समध्ये यायचं आणि ते पूर्ण सैनिकांना पूर्ण वाहून वगैरे न्यायचं आणि त्यामुळे तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कर्कवर आखाड आमच्या चॅनलमध्ये. आज आम्ही जाणार आहेत पालघर येथे असलेल्या भवानगड किल्ल्यावर. ह्या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे. त्या किल्ल्याचा इतिहास आपण किल्ल्यावर गेल्यावर जाणून घेऊ. आज आम्ही 4 जण आलेले आहेत फिरायला. मी, माझा जो मित्र निमिष, जो व्हिडिओ शूट करतो, ज्याला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, शिरगावच्या व्हिडिओमध्ये शेवटी, हा पराग आणि हा सत्यम. तर या किल्ल्याचा इतिहास काय आहे तो आपण किल्ल्यावर गेल्यावर जाणून घेऊ. भवानगड हा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात केळवे गावापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर दक्षिणेस असलेला 18व्या शतकातील एक छोटा पडझड असलेला मराठा किल्ला आहे. भवानगड पण भवनगडला पोहोचणार आहेत ऑन द वे. लोकेशन अँड इकडचं येण्या जाण्याचा रस्ता तुम्हाला पाहिजे तर डिस्क्रिप्शन मध्ये असेल. जो मेन क्रिएटर आहे तो टाकेल. भवनगडला टर्न घेताना रस्ते खूप छोटे आहेत आणि खडबड तुम्ही बघू शकता. इकडे ऍक्सिडेंट व्हायची शक्यता खूप आहे. काय बोलणार? काय नाही, सांभाळून या फक्त इकडे येताना, बस एवढंच सांगायचं. बघा बघा आम्ही पोहोचलो. सिरीज हे बघा इकडे 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 गाडी पार्किंगला लावायची. इकडे लावायची गाडी पार्क. तर आता आम्ही पोहोचलोय तिकडे भवनगडला, बघू शकतात. आता याच्या पुढे तो करेल बघ. तर मित्रांनो, आता आम्ही मध्ये आलोय. इथे बेंच आहे, इथे आम्ही बसलोय. ह्या किल्ल्याचा इतिहास आपण एक थोडक्यात जाणून घेऊ. हा किल्ला बांधला होता चिमाजी अप्पांनी. चिमाजी अप्पा कोणते तर थोरले बाजीराव पेशवे जे होते त्यांचे बंधू. यांनी मोहीम काढली होती कोकण जिंकायची, कारण की त्यावेळेस कोकण हे सगळं पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. वसईचा किल्ला झाला किंवा माहीमचा किल्ला, केळव्याचा किल्ला, हे जे सगळे किल्ले होते ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. म्हणून त्यांनी कोकण मोहीम काढली का, तर कोकणाचा सगळा प्रदेश जिंकायला. आणि वसईचा किल्ला जिंकून घेण्यासाठी हा किल्ला फक्त 2000 माणसांनी बांधला होता भर पावसाळ्यात. ह्या किल्ल्याची उंची 165 फूट एवढी आहे. हा किल्ला वसईचा किल्ला जिंकून घेण्यासाठी बांधला होता. त्या काळी वसईला बस्सेन म्हणून ओळखले जायचे. तर आपल्याला इथे वन विभागाचे खूप सारे पोस्टर बघायला मिळतात. इथे बघू शकता तुम्ही वन विभाग डहाणू. इथे असे बरेचसे प्राणी आहेत, त्यांची माहिती दिले. तर खूप माहिती सुद्धा मिळते इथे आपल्याला. भेकर ह्या प्राण्याची माहिती दिली, बघा पूर्ण माहिती दिली. झूम करून मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकतात. बार्किंग डिअर याचं नाव आहे आणि सायंटिफिक नाव पण याचं खाली आहे. ते सायंटिफिक नाव आहे याचं. आपण असे बघू अजून पुढे पोस्टर आपल्याला कोणते कोणते बघायला मिळतात ते. जसं की आपण बघू शकतो, आपण आलोय गडावर, वर चाललोय. हे माझे मित्र. आता आम्ही चढून आलो, तुम्ही बघितलं असेल. इथे झाडाखाली आम्ही थांबलोय मस्त सावली घ्यायला. तिथून मग स्टार्टिंगलाच मंदिर आहे, भवानी गणेश्वर शिव मंदिर असं मंदिर आहे. तर आता आम्ही तिथे पण जाऊ. सध्या आम्ही इथे थांबलोय, थोडा फोटो वगैरे काढतोय, कारण की मस्त इथे नेचर आहे चारी बाजूला. हा किल्ला आता एक शांत किल्ला असून तो प्रामुख्याने त्याच्या इतिहासासाठी, समुद्र किनाऱ्याजवळील स्थानासाठी आणि पायथ्याशी असलेल्या एका लहान मंदिरासाठी ओळखला जातो, ज्यामुळे पालघर परिसरातील इतिहासप्रेमींसाठी हे एक योग्य आणि छोटेखानी भेटीचे ठिकाण ठरते. गडाच्या माचीवर भवानगडेश्वराचे जीर्णोद्धारित मंदिर आहे. हा एक छोटा किल्ला असून त्याचे माप अंदाजे 188 फूट बाय 70 फूट आहे. तर मी तुम्हाला सांगितलंय किल्ल्याची तटबंदी खूप मोठी असेल. जो महादरवाजा होता त्याचे हे पाठीमागची जागा आहे ही. आणि जर तुम्ही बघितली तर ही तटबंदी सकाळी अजून मोठी असेल. आणि तटबंदी पूर्ण जे मंदिर आहे पूर्ण त्याच्या पण पुढे आहे. जर झूम केलं तर तुम्हाला कदाचित दिसेल की बघा तिथे एंडिंगला तटबंदी आहे. तर तिथे एंडिंगला आपल्याला तटबंदी बघायला मिळते. तर तेवढी मोठी तटबंदी असेल त्या काळी.
तर तुम्ही बघू शकता कालांतराने इथे पूर्ण किल्ल्याच्या तटबंदीवर पूर्ण झाडाची मुळं वगैरे वाढलेत. आता आपण मध्ये जाऊ. इथे समोर दरवाजा आहे. पहा. तर तुम्ही बघितलं हा जो दरवाजा आहे तो डायरेक्ट समोर नाही, तो असा आपण गोल फिरून यायचे असा दरवाजा आहे. अशा प्रकारच्या दरवाजाला गोमुखी दरवाजा असं म्हणतात. तर असं स्ट्रक्चर का, हा एक प्रश्न आहे. जर तुम्ही बघितलं मराठ्यांचे जेवढे पण त्यांनी किल्ले बांधले त्या किल्ल्यांची सगळ्यांची जो महाद्वार असतो त्याची पोझिशनच अशी आहे गोमुखी महादरवाजाची. तर असं का, तर जेव्हा सैन्य वगैरे येतं युद्धाला वगैरे तर तेव्हा तोफ वगैरे ते घेऊन येतात दरवाजा वगैरे फोडायला. तर त्यामुळे त्यांना ती तोफ किंवा मोठा लाकूड आणला जायचा, तर तो त्यांना नीट, तर तो दरवाजा त्याने फोडता येऊ नये म्हणून असं गोमुखी दरवाजाची पद्धत होती त्यावेळी. गडाच्या बालेकिल्ल्याचे पश्चिम भूमी प्रवेशद्वार गोमुखी पद्धतीचे आहे. याची कमान ढासलेली आहे, परंतु बाजूचे बुरुज व तटबंदी शाबूत आहेत. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आढळतो. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. तुम्ही बघितलं इथे पहिले दरवाजा असेल आणि इथे पूर्ण कडी लावण्यासाठी जागा आहे ही. जर तुम्ही बघितलं खालचं स्ट्रक्चर तर खाली पण जसं आहे दोन्ही बाजूला, इथे आणि इथे पण. आणि इथे समोर जागा आहे ती सैनिकांना जे पहारेकरी असतात त्यांच्यासाठी जागा आहे राहण्यासाठी. तेथून पुढे गेल्यावर दुसऱ्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. समोरचे पाण्याचे चौकोनी आकाराचे खडकात बांधलेले टाके दिसते. त्याच्या बाजूने गावकऱ्यांनी सिमेंटचा कट्टा बांधलेला आहे. टाक्यात भरपूर पाणी साठा आहे. तुम्ही बघू शकता इथे पण त्या काळी कदाचित छोटासा आपण बोलतो दरवाजा किंवा दरवाजा नसेल पण जसं आपण बोलतो घराचा जसा उंबरा असतो तसं कदाचित इथे स्ट्रक्चर असेल, कारण की बघितल्यानंतर तर आपल्याला तसंच वाटतंय. त्या काळी इथे कदाचित छोटा दरवाजा वगैरे असं काहीतरी असेल. ते आपल्याला बघायला मिळतं सैनिकांना राहण्याची जागा असायची इथे. जे इथे पहारा द्यायचे दरवाजावर इथे पण आणि आपल्या इथे पण बघायला मिळतं, पण ते कालांतराने नष्ट झालंय. ह्या दगडावरून आपल्याला तसं कळतं. आणि इथे पण पूर्ण एवढी मोठी जागा म्हणजे त्यांच्यासाठीच असेल. आपण तिथे होतो, आता आपण वरती आलोय. तिथे पाण्याची टाकी आहे. ही जुन्या काळाची पाण्याची टाकी, पण आता इथे पूर्ण जाळी वगैरे लावून पॅक करून घेतले सेफ्टीसाठी. आता आम्ही इकडे आलेलो तर तुम्ही बघू शकता किती खोल आहे हे. आणि ते 2 जण तिकडे बसलेत या पुढे या. आणि हे दोघे इकडेच बसलेत. हे घाबरतात वरून बघायला, हे दोघेही घाबरतात म्हणून हे आले नाही आमच्या सोबत. हे बघा, हे बघा, हा मेन क्रेडर हे होतं. आता आम्ही पूर्ण किल्ला फिरतोय. जो आता आमचा व्हिडिओग्राफर आहे तो वरती थांबलाय. आणि जर तुम्ही बघू शकता आपल्याला खोल्या दिसतात. त्या काही इथे खोली असेल, ही एक खोली अजून पुढे आहे आणि अजून त्याच्या पुढे एक आहे. म्हणजे अशा 3 खोली आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आता आम्ही किल्ला फिरतो पूर्ण. इथे खोली तर बघितली आपण, तर पुढे काय आपण ते बघू. पण इथे एक मला खूप मस्त गोष्ट बघायला मिळाली. इथे कसा दगड आहे ज्याला असा होल आहे जो म्हणजे जुन्या काही मशाल वगैरे लावली जायची, तर तसा एक दगड मला इथे भेटलाय. तर हा तो दगड आहे. इथे रात्रीच्या काही मशाल याच्यावर शीट म्हणजे असं ठेवायचे, ते असं टोचून ती मशाल राहायची रात्रीच्या काळी. आणि पुढे आपल्याला तटबंदी बघायला मिळते पूर्ण, पण ती सध्या आता पूर्ण पडीक झाले. पूर्वीच्या काळी ही पूर्ण मोठी तटबंदी असेल आणि त्या बाजूला पण तटबंदी आहे पूर्ण, पण कालांतराने ती पडीक झाले. तर आता आपण बघू आपल्याला पुढे काय बघायला मिळतं. आम्ही जात होतो तिथे तटबंदी बघायला, पण आम्हाला एक गोष्ट दिसली इथे. तर बघा की आपल्याला खाली पूर्ण असा गॅप दिसतोय, पण त्या काळी तो कशासाठी वापरला जात असेल आपण नक्की सांगू शकत नाही. पण माझा एक अंदाज आहे की तो युद्धाच्या काळी वगैरे वापरला जात असेल, असा एक माझा अंदाज आहे. तर आपण पुढे जाऊ. पुढे पण एक आपल्याला एक मस्त गोष्ट बघायला मिळते. आपल्याला जागा बघायला मिळते. कशासाठी वापरली जात असेल नक्की सांगू नाही शकत, पण एक माझा असा अंदाज आहे की साठवणीसाठी वगैरे वापरली जात असेल. साठवणी म्हणजे धान्याची साठवणी सुद्धा, किंवा तोफ किंवा बारूद तोफ वगैरे जे युद्धासाठी साहित्य वापरलं जायचं त्याचा साठा सुद्धा इथे असेल. कारण की जर स्ट्रक्चर बघितलं तर हे खाली आहे असं. आणि त्यावेळी ब्रिटिश काय करायचे
की जिथे पण जे तोफ वगैरे किंवा बारूद वगैरे असं साठवलं जिथे जातं किल्ल्यावर डायरेक्ट तिथेच ते हल्ला करायचे, ज्याने पूर्ण किल्ल्याला आग लागली जायची. चालू आहे ना. येस. तर इथे बघू शकतो आपण, इथे मला थोडीशी अशी खाली जाण्याचा मला मार्ग दिसतो. त्या काळी तो वापरला जात असेल, पण कालांतराने पूर्ण झाडं वगैरे वाढलेत. आणि त्या काळी एवढी झाडं इथे नसतील, हे कालांतराने सगळं वाढले आणि इथे कोणी जास्त म्हणजे किल्ला मेंटेन करण्यासाठी लक्ष नाही दिलं गेलंय. त्यामुळे इथे सगळी झाडं वाढलेत आणि जी वास्तू होत्या त्या पूर्ण मातीच्या मध्ये गेल्यात आणि पूर्ण त्याच्यावर झाडं वगैरे वाढलेत. कदाचित हा रस्ता असू शकतो. बघू आपल्याला अजून पुढे काय काय बघायला मिळतं. आणि पुढे आपल्याला एक कसं बघायला मिळतं, गोल अशी जसं आपलं विहिरीचं वगैरे स्ट्रक्चर असतं तसं एक आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळतं. जवळ आहे ना. पण इथं आता जातो तटबंदीवर आणि इथे आपल्याला अजून एक पुढे जागा बघायला मिळाली. कदाचित इथे वाट असेल आणि इथे पुढे पण काहीतरी स्ट्रक्चर असेल पूर्वीच्या काळी, पण कालांतराने नष्ट झाले आणि झाडं वगैरे पण पूर्ण उगवलेत. कारण की पूर्ण आपल्याला तसं स्ट्रक्चरच बघायला मिळतं, पूर्ण पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात खाली आणि अजून पुढे काहीतरी असेल, पण सांगू नाही शकत काय असेल एक्झॅक्टली. जी जागा तोफांचा मारा करण्यासाठी वापरली जायची तर हीच ती जागा. युद्धाच्या काळी ह्या जागेतून तोफांचा मारा, गरम तेल किंवा बंदुकीने पण वार केला जायचा. कारण की हा किल्ला बांधलाय चिमाजी अप्पांनी आणि त्या काळी बंदुकी वगैरे होत्या. आपण बघितलं तिथे जी युद्धाला छोटी जागा वापरली जायची ती जागा तिथे होती. तसं आपल्याला इथेच बघायला मिळालंय, पण याचं जे स्ट्रक्चर आहे ते जंग्यासारखं आहे. जंग्या म्हणजे अशी जागा असते की त्याचा वापर करून शत्रूवर हल्ला वगैरे केला जात होता. तर ही ती जागा आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ही पातळ आहे, ती जाड होती. नाव काय किल्ल्याचं? भवानगड. किल्ल्याचं नाव भवानगड आहे. भवान. हा भवानगड आहे, पण ते लोक भवानगड बोलतात. इथे आपल्याला एक बुरुजाला जशी जागा असते तशी बघायला मिळते. इथे कदाचित त्या काळी बुरुज असेल, इथून नजर वगैरे ठेवली जायची त्या काळी. जर तुम्ही बघितलं तर पूर्ण आपल्याला एरिया बघायला मिळतो. खूप असा मोठा असा एरिया आहे, पूर्ण ठिकाणावर नजर ठेवू शकतो. आणि त्या काही दुर्बीण वगैरेच असायचे. दुर्बिणी काय नंतरची गोष्ट नाही, पूर्वीच्या काळी सुद्धा दुर्बिणी होत्या, इथून ते नजर ठेवायचे. इथे एक बुरुज आणि पुढे पण एक बुरुजासारखं स्ट्रक्चर आहे, ते आपण तिथे पण जाऊ. ते मस्जिद काय? तुम्हाला सांगितलेलं बुरुजाची जागा तर आपल्या इथे पण बघायला मिळते. हा त्या काही बुरुज असेल तर इथे पूर्ण झाडं वगैरे वाढलेत. म्हणजे स्ट्रक्चर तसंच आहे बुरुजासारखंच. आणि समोर पाण्याची टाकी आहे, ही खूप खोल पाण्याची टाकी आहे. आणि सेफ्टीसाठी पूर्ण जाळी वगैरे लावले, हे पण हे नंतर केले. जे वरती आता तुम्ही बघतायत हे ते पूर्ण नंतर केलंय. ते वरती बुरुज होता, मी तुम्हाला सांगितलं. आणि जर आपण पुढे आलो तर इथे पण जो महादरवाजा आहे त्या महादरवाजावर पण तिथे सैनिक असायचे पहारा देण्यासाठी. जेव्हा शत्रू यायचे तेव्हा ते इथून डायरेक्ट हल्ला करायचे. इथे पण सैनिक असायचे, इथून डायरेक्ट हल्ला करायचे. आणि हा गोमुखी दरवाजा आहे, त्यामुळे गोमुखी दरवाजा असल्यामुळे लढणं, आपला दरवाजा वाचवणं कोणत्या पण किल्ल्याचा हे खूप सोपं जातं. तर हे असं स्ट्रक्चर होतं त्या काळी. आता आपण किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊ. या किल्ल्याचा इतिहास असा आहे की पोर्तुगीजांनी ह्या प्रदेशात वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांनी शिरगाव, माहीम असे प्रचंड किल्ले बांधले ह्या एरियामध्ये. आणि झालं असं की किल्ले बांधले त्याच्यामुळे जे पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं ते ह्या प्रदेशावर खूप झालं. आणि त्याच्यामुळे त्यांनी धर्मांतरासाठी जे इथले स्थानिक लोक होते त्यांच्यावर खूप अत्याचार केले त्यांनी धर्मांतर करण्यासाठी.
आणि ही बातमी जेव्हा चिमाजी अप्पांना कळली तेव्हा त्यांचे सरदार जसे गंगाजी नाईक किंवा शंकराजी फडके असे जे मातबर सरदार होते ते पोर्तुगीजांचे समुच्चाटन करण्यासाठी पुढे आले आणि मग चिमाजी अप्पांनी कोकण मोहीम काढली. कोकणाचा जेवढा प्रदेश आहे तो प्रदेश जिंकून घेण्यासाठी आणि त्यांनी अनेक किल्ले जिंकले. जसं त्यांनी शिरगावचा किल्ला जिंकला, वसईचा किल्ला जिंकला, माहीमचा किल्ला जिंकला, अरण्याचा किल्ला जिंकला, असे बरेचसे किल्ले त्यांनी जिंकले आणि ते किल्ले जिंकून घेण्यासाठी त्यांनी हा भवानगड बांधला. आणि भवानगड ह्या किल्ल्याचं नाव आहे, बरेच लोक भवानगड बोलतात, भवानगड नाही, ह्या किल्ल्याचं नाव भवानगड आहे. भवानी देवीच्या नावावरून ह्या किल्ल्याचं नाव पडलं आहे भवानगड. तर ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा किल्ला भर पावसात फक्त 2000 कामगारांनी बांधला आहे आणि भर पावसात बांधल्यामुळे ह्या किल्ल्यावर चुन्याचा वापर करण्यात नाही आला किल्ला बांधण्यासाठी आणि हा किल्ल्याचा खूप वापर झाला वसईचा किल्ला जिंकून घेण्यासाठी. तर ह्या किल्ल्याचं खूप महत्त्व आहे. कोकण मोहीम जी काढली होती जी चिमाजी अप्पांनी, त्या कोकण मोहिमेत ह्या किल्ल्याने खूप महत्त्वाचं योगदान आहे किल्ल्याचं. पण इथे आता खाली उतरतोय आणि बघा इथे पण एक खोलीसारखं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. जी जागा आहे ती पार्टिशनसाठी जागा आहे, इथे कदाचित खोली असेल किंवा इथे असेल. पण हे नक्की आहे की त्या काळी इथे मस्त सुंदर झाडं वगैरे असेल जसं आपण आता लावतो तसं मस्त असेल इथे. ते समोर पण आपल्याला तसं बघायला मिळतं. इथे पण कदाचित खोली असेल, आपण जाऊ खाली. आणि इथं आपल्याला बघायला मिळतं इथे सैनिक असायचे जेव्हा युद्ध वगैरे व्हायचं तेव्हा इथे शत्रू खाली असायचे आणि ते वार करायचे भाल्याने वगैरे असं ते वार करायचे. आणि स्ट्रक्चर असं जर तुम्ही नीट समजलं तर जी आपण टाकी बघितलेली त्या टाकीचं स्ट्रक्चर असं की जेव्हा सैन्य वगैरे यायचं ते सैन्य खूप असायचं तर काय करायचे पूर्वीच्या काळी की ती टाकी होती ती फोडायचे. ती टाकी फोडल्यानंतर जे पाणी असायचं ते खूप एकदम फोर्समध्ये यायचं आणि ते पूर्ण सैनिकांना पूर्ण वाहून वगैरे न्यायचं आणि त्यामुळे त्यांना किल्ला जिंकताना यायचं. तर याचं स्ट्रक्चर पण तसंच आहे की जर तुम्ही जी पाण्याची टाकी फोडील ना जिथे तर पूर्ण जे पाणी आहे ते पूर्ण इथून येईल आणि सैनिक पूर्ण वाहून जातील आणि त्या काळी इथे भिंत असेल त्यामुळे पाणी साईडला पण नाही जाऊ शकत. तर असं स्ट्रक्चर आहे. हे वैशिष्ट्य आहे किल्ल्याचं. मित्रांनो आता मी निघतोय. आम्ही हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केला. आमचा व्लॉग बनून झाला इकडचा भवानगडचा. आता आम्ही चाललोय घरी. तर मित्रांनो आम्ही हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केला आहे. भवानगड किल्ला हा आम्ही किल्ला पूर्ण एक्सप्लोअर केला आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओज खूप सारे पाहिजे असतील हिस्टॉरिकल प्लेसेसचे गडकिल्ल्यांचे तर कर्तव्यराथा डान्स हे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.